माझे पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीव धरार्थावतारम कलांकांत तेजोधिकामोदि वक्त्रम कलानीश वादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी त्यावर करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर रायगडी मंदिरी वसे माझा राया
वंदितो अजन्म ही काया जगदीश्वराची जोडली ज्याची अजन्म ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती श्री चलो जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल प्रस्तुती प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळ या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अभंग समर्थ पैठणचे सुप्रसिद्ध निवासी असणारे श्री संत एकनाथ महाराजांचा 4 चरणांचा अभंग असून भगवंताची आवड प्रतिपादन करणारा आणि वारकऱ्यांविषयी अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन करणारा आहे. बहुतेकांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आजच्या कीर्तन निरूपणाकरिता निवडला. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. परात्पर परमेश्वर परमराज्य परमरसिक ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी येण्याचा योग आला, साधू संतांच्या आशीर्वादाने सुंदर चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये 3ऱ्या दिवसाची सेवा आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली अशी असणारे हरिभक्त पारायण भागवताचार्य कीर्तन केसरी शिवाजी महाराज लिपाने यांचे मी अंतःकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व श्रोते मायबाप असेल, इकडे गायनाचार्य मंडळी असेल, वादक असतील, साऊंड सिस्टीम वाले असतील, सर्वांचे एकदाच मनापासून आभार. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल सर्वात प्रथम कीर्तन चालू होण्या अगोदर कीर्तनकार हा 4 चरणांचा अभंग का निवडतो
हे देखील सांगणं फार महत्वाचं आहे. बघा, 4 ह्या तुम्हाला कधी ना कधी असा प्रश्न पडत असेल. अभंग हे 100 चरणांचे नवे 12 चरणांचे भरपूर चरणांचे अभंग आहे, पण कीर्तनकार हल्ली 3 किंवा 4 चरणांचा अभंग निवडतात. बरोबर आहे? तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा नसेल पडला, पण मी तुम्हाला सांगूनच जाईल. बघा, 4 या शब्दाला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. आपण बोलता बोलता बोलून जातो की काय बाबा, तुला गावामध्ये 4 माणसं सुद्धा किंमत देत नाही. किंवा आपण बोलता बोलता असंही म्हणतो की अशी कीर्ती करून गेला की 4 माणसं याचं नाव चांगल्या गोष्टीमध्ये काढतात. आता शास्त्रानुसार जर आपण विचार केला तर मुक्त्या किती आहे? तुम्ही फक्त 4 म्हणायचं. मुक्त्या किती आहे? समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता, ह्या झाल्या 4 मुक्त्या. मला सांगा, पुरुषार्थ किती आहेत? पुरुषार्थ किती आहेत? फक्त 4 म्हणा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे झाले 4 पुरुषार्थ. त्याचप्रमाणे स्वभाव किती आहे? 4. आता स्वभाव हे तुम्ही अगोदर ऐकलेले नसतील, पण शास्त्रानुसार जर विचार केला तर प्रत्येक मनुष्यामध्ये कात्री, कुत्री, शंकिनी, डंकिनी हे 4 स्वभाव यातला एक का होईना आपल्या प्रत्येकामध्ये असतो. याचा अर्थ असा आहे, कात्री म्हणजे एखादा व्यक्ती बोलत असला तर एखादा व्यक्ती त्याचं कात्रीसारखं एखादा शब्द कापून टाकतो, म्हणजे बाबा तू पुढे बोलू नको, म्हणजे कात्री स्वभावाचा व्यक्ती एखादा असतो. कुत्री म्हणजे एखाद्या ठिकाणी जर जास्त बोलायची गरज नसेल तरी देखील कुत्र्यासारखं भुकणं, म्हणजे कुत्री स्वभावाचा व्यक्ती असतो. शंकिनी म्हणजे प्रत्येक स्वभाव, प्रत्येक गोष्टीमध्ये शंका घेणारा व्यक्ती, की असं झाल्यावरती असंच का होईल, तसं झाल्यावरती तसंच का होईल. म्हणजे शंकिनी स्वभावाचा आपल्या प्रत्येकामध्ये एक ना एक स्वभाव असा असतो. डंकिनी म्हणजे असा स्वभाव की आपण एखाद्या कामाला निघालो म्हणजे मागून एखादा डंक मारणारा, कुठे चाललास रे बाबा, म्हणजे असे हे आपल्याला 4 स्वभाव हे कुणाला माहिती असतील किंवा नसतील. म्हणजे 4 स्वभाव देखील किती 4 आहेत. म्हणजे मग वेद ही 4 आहेत. प्रत्येक गोष्टी जर शास्त्रामध्ये 4 आहे. आता जर जास्त सोपं करून सांगायचं झालं, मेल्याच्या नंतर मड उचलायला माणसं किती असतात? 4 असतात. आलं लक्ष? म्हणजे 4 या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. संत म्हणतात या 2 चरणाच्या देहातल्या प्राण्याचा उद्धार व्हावा यासाठी कीर्तनकार 4 चरणांचा अभंग निवडतात. विठ्ठल असं अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी जर या महाराष्ट्र राज्याचा विचार करून गेलो तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्या ठिकाणी भगवंताचं अवतार कार्य पार पडलं, ज्या ठिकाणी साधू संतांचं येणं झालंय, आपली भूमी ही इतकी पवित्र आहे. आपली भूमी किती पवित्र आहे, संत देखील वर्णन करतात. पवित्र कुळामध्ये श्री संत एकनाथ महाराजांनी जन्म घ्यावा आणि त्यांचा 4 चरणांचा अभंग आजच्या कीर्तन निरूपणाकरिता आपण निवडले. काय सांगतात एकनाथ महाराज या अभंगामध्ये? आवडे देवासी तो ऐका
नामाचा उच्चार रात्रंदिन, की त्या भगवान परमात्म्याला आपल्याकडून निश्चित असं असतं, मागणं त्याचं आपल्याकडून एकच असतं, आपण त्याचं नामस्मरण हे रात्रंदिवस मुखाने आपल्या झालं पाहिजे, केलं पाहिजे. पण नामस्मरण जर मुखाने करतोय तर आपल्याला सोबत सोबत करायला सांगितलंय की तुळशी माळगा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घालायला सांगितलेली आणि कपाळावरती बाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावा आणि आपल्या हृदयामध्ये त्या वारकऱ्यांविषयी त्या भक्तांविषयी काय ठेवा तर कळवळा ठेवायला सांगितलेलं आहे. मग या सर्व गोष्टी आपण या जीवनामध्ये आल्याच्या नंतर करतोय. मग आणखी एक गोष्ट करायला सांगितली ती म्हणजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी आला नाही, म्हणजे मृत्यू लोकांमध्ये दुसरं कुठलं साधन जन्माला आल्याच्या नंतर नाही केलं तरीही चालेल. करायला काय सांगितलंय फक्त आणि फक्त आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की हे जे सर्व नियम आहे जो करतो जपतो आणि पाळतो तो माझ्या देवाला कसा असतो तर परमपूज्य असतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी, म्हणजे असे भक्त त्या देवाला त्या भगवंताला कसे असतात तर परमपूज्य असतात. हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता आपण अभंग सविस्तर पाहू. ज्या संतांचा ज्या अधिकार संपन्न असणाऱ्या नाथरायांचा अभंग आजच्या कीर्तन निरूपणाकरिता निवडले, त्यांचा जर आपण आपल्या जीवनामध्ये विचार करून गेलो किती शांतता त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्रिय होती. अरे त्यांच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नव्हतं. वृक्षाची हे पाणी हले ज्याची सत्ता राहिली अनंता मग मोठे, अशा असणाऱ्या त्या भगवान परमात्म्याने 36 वर्ष नाथांच्या घरी चाकरी करावी. 36 वर्ष काय काय केलं, 12 वर्ष धुणं धुतलं, 12 वर्ष चंदन घासलं आणि उरलेले जीवनामध्ये त्यांना शांतता ही प्रिय होती म्हणून एवढा अधिकार त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला होता. अहो गावकऱ्यांनी फार प्रयत्न केले त्यांना राग आणून दाखवायचा. पहिला विडा एका ब्राह्मणाने उचलला. काय केलं त्या ब्राह्मणाने, सकाळी सकाळी उठला आणि जशी पायात चप्पल असेल बूट असेल तसा त्यांच्या घरामध्ये गेला. ज्या ठिकाणी नाथराय देवपूजा करत होते, ज्या पाटावरती त्या देवाला मांडणार त्या पाटावरती हा ब्राह्मण जाऊन बसला, तरी देखील त्या नाथांना राग हा आला नाही. नवे नवे त्यांनी एकही शब्द त्या ब्राह्मणाला एकही शब्द ते रागवले नाही किंवा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये शांतता ही इतकी प्रिय होती. त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणावं, गिरिजा अगं मोठ्याचं लेकरू आले, हे खळीला आलंय, याच्यासाठी चांगला स्वयंपाक कर, याचा नीट सांभाळ करतो. गिरिजा मातेने म्हणावं, सुंदर असा स्वयंपाक करते. सुंदर असा स्वयंपाक केला. खाली वाढण्याकरिता वाकल्याच्या नंतर हा ब्राह्मण त्यांच्या पाठीवरती जाऊन बसला. तरी देखील नाथांना राग हा आला का? आला का? तर नाही आला. आणखी जर सांगायचं झालं, ज्यावेळेस पाठीवरती जाऊन बसला तर आपल्या जर एखाद्या पुरुषाचा विचार करा, आपल्या बाईकडे साधा वाईट नजरेने कोणी बघितलं की पुरुषाला किती वेगळं वाटतं किंवा आपण धडकीन जाऊन त्या माणसाला बोलतो. पण गिरिजा मातेच्या पाठीवरती हा ब्राह्मण जाऊन बसला होता, तरी देखील नाथांना त्यांच्या जीवनामध्ये त्याचा राग आला का? नाथांनी उलट म्हणावं, हे मोठ्याचं लेकरू हे खळीला आलं, याचा नीट सांभाळ कर. गिरिजा मातेने म्हणावं, या पाठीला 4 लेकरं वागवायची सवय, हे तर फक्त
एकच आहे. हे शब्द ऐकताच त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. तो खाली उतरला आणि त्या दोघांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत घेऊ लागला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणजे पहिला विडा ब्राह्मणाने उचलला तोही भेद गेला. दुसरा विडा एका यवनाने उचलला. यवनाने म्हणजेच मुसलमान, कळतंय ना? हा, मुसलमानाने विडा उचलला. काय केलं त्यांनी? 108 वेळेस नाथांच्या अंगावरती थुंकला. आपल्या सगळं पायाजवळ कोणी थुंकलं की आपल्याला किळस येतो, आपण त्या व्यक्तीवरती राग राग करतो. पण नाथांच्या अंगावरती तो 108 वेळेस थुंकला. त्यांनी म्हणावं, माझं 108 वेळेस त्या पवित्र गंगेचं स्नान झालं, तू माझ्या अंगावरती थुंकला, यात मला काहीच वाटलं नाही. मग इतकी शांतता त्यांना त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होती. बघा, शांती ब्रह्म ही पदवी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सहज प्राप्त झाली असेल का? त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तितकं दुःख, यातना, अपमान सहन करावा लागला, तेव्हा जाऊन त्यांना शांती ब्रह्म ही पदवी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. हल्लीवर पद काही कमी नाही. असं तसं पकवान वाजवलं झाले मृदंगाचार्य, 2-3 पाने पाठ केले झाले कीर्तन केसरी, असं तसं 2-3 पेटीच्या परीक्षा दिले झाले गायनाचार्य. हल्लीवर पद काही कमी नाही. पण आयुष्यामध्ये जर खरं पद घेणं कुठलं असेल, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तर जगद्गुरु ही पदवी सहज प्राप्त झाली असेल का? त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये तितकं दुःख, यातना, अपमान सहन करावा लागला, तेव्हा जाऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जगद्गुरु ही पदवी प्राप्त झाली. मग आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये तितकी शांती, तितका संयम ठेवायला पाहिजे. जीवनामध्ये शांतीला फार महत्व आहे. शांती म्हणजे एखादी शांताबाई नाही. जर कीर्तनामध्ये एखादी शांताबाई बसलेली असेल तर कीर्तन झाल्यावरती ती माझ्याकडे येणार आणि म्हणणार, तुम्ही माझ्याबद्दल काय बोलत होता? तर तुमची शांती, तुमच्या पद्धतीची शांती मी बोलत नाही. बघा, लक्षार्थ वाचार्थ लक्षात घेत चला. भरपूर जणांच्या लक्षार्थ वाचार्थ हा लक्षात येत नाही. मी शांती नाथांच्या जीवनातली म्हणाली, पण काहींची बुद्धिमत्ता अशी असते, त्यांना असं वाटतं की एखाद्या बाईबद्दल आपण बोलतोय, पण तसं नव्हे. मग लक्षार्थ वाचार्थ जर लक्षात घ्यायचं असेल ना, त्यावर एक दृष्टांत देऊन जाईल. एकदा एका व्यक्तीला विंचू चावला. विंचू चावल्याच्या नंतर तो दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टरांनी एक सुंदरच म्हणायला हवं, कारण त्याने लावलीच ती इतक्या सुंदर ठिकाणी होती. डॉक्टरांनी बँडेजची पट्टी दिली, सांगितलं ज्या ठिकाणी विंचू चावलाय त्या ठिकाणी बँडेजची पट्टी लावू. हा घरी आला, बायकोला विचारलं, बाबा मला कुठं विंचू चावला? हिनं सांगावं, आतल्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तो मला विंचू चावला. हा आतल्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यामध्ये गेला. ज्या ठिकाणी विंचू बसलेला होता त्या ठिकाणी ती बँडेजची पट्टी लावली. मला सांगा, विंचू चावला कुठं होता? अंगाला, शरीराला चावला होता. बँडेजची पट्टी लावली कुठं? ज्या ठिकाणी विंचू बसला होता त्या ठिकाणी. म्हणजे लक्षात वाचारता काहींच्या लक्षात येत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणखी जर सांगायचं झालं, एकदा एका व्यक्तीची आजी आजारी पडली. महाराज, आजी आजारी पडल्याच्या नंतर तो दवाखान्यामध्ये गेला. डॉक्टरांना सांगितलं, माझी आजी फार आजारी आहे. त्या डॉक्टरांनी एक औषधाची बॉटल दिली आणि सांगितलं, ही औषधाची बॉटल घ्या आणि आजीला हलवून पाज. हा घरी आला. घरी आल्याच्या नंतर आजीला हलवून ती बॉटल पाजल्याच्या नंतर ती म्हातारी बरी व्हायच्या ऐवजी ती मेली. मेल्याच्या नंतर याला असं वाटलं, असं कसं औषध दिलं कीच म्हातारी मेली. हा दवाखान्यामध्ये आला. डॉक्टरांना म्हणाला, का हो तुम्ही असं कसं औषध दिलं? माझी म्हातारी डायरेक्टच मेली. एक काम करा, कसंही करा, पण या म्हातारीला जिवंत करा. तो म्हणाला, तू नेमकं केलं काही मला सांग. याने लगेच सांगायला सुरुवात केली, तुम्ही सांगितलं होतं की औषधाची बॉटल घे आणि हलवून पाज. माझ्या एकट्याकडून झालं नाही म्हणून मी शेजारच्या मित्राला बोलवलं.
त्याने आजीचे हात धरले, मी आजीचे पाय धरले. म्हातारीला हलवून हलवून औषध पाजलं, पण म्हातारी ऐवजी बरी होण्याऐवजी म्हातारी मेली ना. म्हणजे काहींच्या लक्षात वाचता हा लक्षात येत विठाल विठाल. असं आपण आपल्या अभंगावरती येऊ. काय सांगितलंय नाथांनी या अभंगामध्ये की तुम्ही रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. बघा, आपण ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं त्या भगवंताचं चिंतन करतो, नामस्मरण करतो, भगवंताकडे दोन प्रकारचे लिस्ट असतात. लिस्ट काय तर देवाला किती भक्त आवडतात त्याची एक लिस्ट असते, आपल्याला देव किती आवडतो त्याची एक लिस्ट असते. मग आपल्याला कुठल्या लिस्ट मध्ये जायचं ते तुम्ही बघा. बघा, नारद महर्षी एकदा प्रभू श्री रामचंद्रांकडे गेले आणि म्हणाले, प्रभू मला तुमच्या भक्तांची लिस्ट बघायची, यादी बघायची. असं म्हणल्याच्या नंतर प्रभूंनी ती यादी दिली. म्हणे, हे बघ, एवढे एवढे भक्त त्यांना मी आवडतो, ही त्यांची यादी. त्यावेळेस नारदाचं नाव हे प्रथम क्रमांकावरती होतं. नारद महर्षी खूप खुश झाले की माझं नाव हे प्रथम क्रमांकावरती. पण त्यामध्ये हनुमंतरायाचं नाव दिसलं नाही. नारद महर्षी हनुमंतरायांकडे गेले, चिडवू लागले, तुम्ही एवढी त्या प्रभूंची सेवा करता, एवढं सगळं करता, त्या यादीमध्ये तुमचं नाव देखील नाही. हनुमंतराय म्हणाले, कदाचित मी केलेली सेवा त्यांना आवडत नसेल, किंवा मग एखादी विशेष यादी त्यांच्या जवळ असू शकते आणि त्या विशेष यादीमध्ये माझं नाव असू शकतं. नारद महर्षी प्रभूंकडे परत आले, म्हणाले की प्रभू तुमच्याकडे एखादी विशेष भक्ताची यादी आहे का? प्रभू श्री रामचंद्रांनी ती यादी दाखवली. त्यावेळेस हनुमंतरायाचं नाव हे पहिल्या क्रमांकाला होतं. नारद महर्षींना फार जळजळ होऊ लागली की त्या लिस्ट मध्ये माझं नाव प्रथमतः होतं, या लिस्ट मध्ये हनुमंतरायांचं नाव प्रथमतः आहे. त्यावेळेस ते प्रभूंना म्हणू लागले, का हो तुम्ही असा भेदभाव का बरं केला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जी पहिली लिस्ट तुला दाखवली त्यामध्ये त्या भक्तांना मी आवडतो, आणि ही जी लिस्ट मी तुला दाखवली त्यामध्ये यांनी माझं इतकं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण केलंय की हे भक्त मला आवडतात. मग आता मला सांगा, तुम्हाला कोणत्या लिस्ट मध्ये जावं असं वाटतं? देवाला तुम्ही आवडले पाहिजे का तुम्हाला देव आवडला पाहिजे? देवाला आवडलं पाहिजे ना. मग आता तुम्ही कोणत्या लिस्ट मध्ये जाणार? एक ती देवाला आवडणारी, ती दुसरी कुठल्या? एक का दोन? एक ना. विठाल विठाल. सांगायचंय काय की फक्त ना विठाल विठाल, फक्त नामस्मरण आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकाग्र चित्तीने केलं पाहिजे. कारण त्या नामस्मरणाच्या साधन वैताची बांधत नाही. मग आणखी जर सांगायचं झालं, नामस्मरण जीवनामध्ये करत असाल तर आपल्यातला राम हा जागा आहे, आणि नामस्मरण जर जीवनामध्ये करत नसाल तर आपल्यातला रावण हा जागा आहे. म्हणजे रावण हा वाईट आहे असं म्हणत नाही, पण रावण हा धर्माने वागला म्हणून त्याला वाईटच आपण मानतो ना. दसऱ्याला तुम्ही राम जाळता का रावण जाळता? रावण जाळता. का बरं? का तो अधर्माने वागला म्हणून आपण त्याला जाळतो. रामायणामधील घोर असा प्रसंग, ज्यावेळेस युद्धामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाला ठार मारल्याच्या नंतर रावण हा जमिनीवरती कोसळला. कोसळल्याच्या नंतर त्याची जी महान पतिव्रता पत्नी होती ती त्या ठिकाणी आली. नाव काय तिचं? मंदोदरी. ती त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ती महान पतिव्रता होती. त्या मंदोदरीचं वैशिष्ट्य असं होतं, आपण सोनं अंगावरती घातल्याच्या नंतर आपल्या सोन्याला मळ बसतो, पण तिचं वैशिष्ट्य असं होतं, तिनं सोनं अंगावरती घातल्याच्या नंतर आपोआप त्या सोन्याला चकाकी येत होती. ते सोनं उजळून दिसत होतं. ते बहुतेक भरपूर चांगलं ते सोनं दिसत असेल, पण तिनं तिच्या अंगावरती घातल्याच्या नंतर ते सोनं आणखी उजळून दिसायचं. अशी असणारी महान पतिव्रता ती त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मोठ्या मोठ्याने अंबरडा फोडून रडू लागली. माझ्या पतीला कोणी मारलं, मला फक्त एकदा दाखवा. एकदा दाखवा म्हणल्याच्या नंतर कोणीतरी हात केला एका दगडावरती. प्रभू श्री रामचंद्र बसलेले होते. त्या ठिकाणी सांगितलं, या माणसाने तुझ्या पतीला ठार मारले. ती त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर अशी तशी गेली नाही, मागच्या बाजूने गेली. प्रभू श्री रामचंद्रांच्या पायावरती तिची सावली पडली. सावली पडल्याच्या नंतर प्रभू श्री रामचंद्र जागेवरती उठून उभा राहिले आणि म्हणाले, आई कोण आहेस तू? ती इतकी रागाने लालबुंद झालेली होती की माझ्या पतीला या माणसाने ठार मारलं, पण तो एक शब्द ऐकला, तिचा पूर्ण राग शांत झाला. तो शब्द कुठला? आई हा शब्द ऐकला, पूर्ण राग शांत झाला. त्यावेळेस प्रभू म्हणू लागले की या ठिकाणी कशासाठी आलीस? कोण आहेस तू?
ती म्हणाली, ज्या रावणाला, या बलशाली शौर्यवान धैर्यवान या राजाला तू मारलंय ना, त्याची मी दुर्भागी पत्नी मंदोदरी आहे. दुर्भागी म्हणल्याच्या नंतर राम प्रभू श्री रामचंद्र म्हणू लागले, दुर्भागी कशामुळे म्हणतेस? पण एक सांगतो, तुझा पती हा फार फार धैर्यवान होता, शौर्यवान होता, पण तो अधर्माने वागला म्हणून मला मारावा लागला. मी तुझी क्षमा मागतो. त्यावेळेस मंदोदरी म्हणू लागली, तू काही माझी क्षमा मागू नकोस. मी या ठिकाणी तुला शाप शिव्या देण्याकरिता आलेली नाही. मला फक्त एवढं बघायचंय, असं तुझ्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे जे माझ्या पतीमध्ये नाही. प्रभूंनी म्हणावं की काय वैशिष्ट्य आहे, मलाही कळू दे की माझ्या तसं काय वैशिष्ट्य आहे. तिने सांगायला सुरुवात केली की अरे, माझ्या पतीला एवढा पत्नी आहे तरी देखील परस्त्रीवरती वाईट नजर ठेवून त्याने तिला पत्नी बनवण्याचा प्रयत्न केला. तुझ्या पायावरती परस्त्रीची सावली पडली तरी तू उठून उभं राहून काय म्हणालास, आई कोण आहेस तू? एवढाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये. म्हणजे राम म्हणजे सद्गुणांची ठेव आहे, तर रावण म्हणजे दुर्गुणांची ठेव आहे. विठ्ठल आपले लोक नामस्मरण तर फार आवडीने करतात, पण त्यांच्या मनामध्ये खंत असते की देवाने आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे त्या मागण्यासाठी आपले लोक नामस्मरण करत असतात. बघा, एका वडिलांना 4 मुलं होते, त्यांनी बाजारातून लाडू आणले. नंतर एकदम सोपं उदाहरण आहे, तुमच्या लगेच लक्षात येईल. पहिला मुलगा त्या लाडूसाठी इतका रडला की मला हा लाडू पाहिजे. त्या वडिलांनी त्याला तो लाडू दिला. पहिला मुलगा शांत झाला. दुसरा जो मुलगा होता त्याने जबरदस्तीने तो लाडू घेतला आणि तोही शांत झाला. तिसरा जो होता त्याने लाडूही मागितला नाही, तो रडलाही नाही, हट्टही केला नाही, पण आशेने त्या लाडूकडे तो बघत होता म्हणून वडिलांनी त्याला देखील तो लाडू दिला. पण चौथा जो मुलगा होता त्याला हेही माहित नाही, लाडू आणलाय, तो त्याच्या मस्तीमध्ये खेळत होता. या वडिलांनी त्या ठिकाणी जाऊन त्याच्या हातामध्ये लाडू दिला. त्याला माहितही नव्हतं की लाडू आणलेले. सांगायचंय काय की आपल्या लोकांचं असंच आहे की काही लोक देवाकडे रडून मागणं मागतात, काही लोक जबरदस्ती देवाला द्या करतात, काही लोक म्हणतही नाही आम्हाला हे पाहिजे किंवा ते पाहिजे, पण आशेने ते मागणार देवाकडे मागत असतात म्हणून देवाला त्यांना हे द्यावं लागतं. आणि काही लोक फक्त निस्वार्थपणाने नामस्मरण करतात. मग देव अगर नाही, देव त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही, ते फक्त आणि फक्त देवाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असतात. मग अशातला आपण कशामध्ये बोलतोय हे आपलं आपण ठरवावे. आपल्या लोकांचं नामस्मरण तर फार असतंय, पण काहींचा अहंकार आडवा येतो, तर काहींच्या काही ना काही गोष्टी नामस्मरणाला येत असतात. भरपूर जणांचं एक म्हणणं असतं की आम्हाला देह इतका सुंदर दिलाय, सर्व गोष्टी सुंदर दिलाय, आम्ही नामस्मरणही करतो, पण देव आम्हाला समक्षात दिसत का? देवा कुठल्या रूपात येईल, कोणाच्या रूपात येईल हे आपण सांगू शकत नाही. आपण फक्त आणि फक्त त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. पण आपले लोक असे हे भजनासाठी नाही तर बोलण्यासाठी जास्त उपयोग करतात. Thank you.
देवी दिला देह भजना गोमटा तोडा झाला फाटा बाधिकेचा. पण आपलं असं आहे, देवी दिला देह भोजना गोमटा असंच आहे ना. तुम्ही स्वतःच्या तोंडाने ते मान्य करताय. इतका सुंदर ना देव आपल्याला फुकट प्राप्त झालेला आहे, तर आपण त्यामध्ये फक्त आणि फक्त त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे. मग देवाचं चिंतन केलं स्वर्गाची प्राप्ती, वैकुंठाची प्राप्ती. नाही केलं तर नरक हा फिक्स आहे. कारण बघा प्रत्येक मनुष्य हा जन्माला येतो, आपल्याला काय भगवंताने डायरेक्ट 100 वर्षाचं आयुष्य असंच दिलेलं नाही. कुणाचं ना कुणाचं उष्ण आयुष्य आपल्याला भेटलेलं आहे. आपलं किती भाग्य म्हणायचं का नाही. आपल्याला फक्त मुळात 20च वर्षाचं आयुष्य होतं. काही कुठल्या ना कुठल्या प्राण्याचं आयुष्य त्यांनी कमी केलं म्हणून ते आपल्याला भेटलेलं आहे. त्यामुळे आपण इतके भाग्यवान आहोत. इतका सुंदर नर म्हणजे इतका सुंदर टाळ वाजवायचं इतका दुर्लभ देह जर आपल्याला फुकट प्राप्त झालेला आहे, तर त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण त्या देवाचं नामस्मरणच केलं पाहिजे. मग शरीराला आपल्या नामस्मरणाची गरज नाही. जैसे शरीर के लिए भोजन की आवश्यकता है, वैसे ही अपने आत्मा के लिए भोजन की आवश्यकता है. शरीराला भजनाची गरज नाही, फक्त आपल्या आत्म्याला भजनाची गरज आहे. कारण शरीर हे मरत असतं, आत्मा हा कधीच मरत नाही. आत्मा हा दुसऱ्या काय म्हणतात जन्मामध्ये किंवा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करत असतो. आत्मा हा भगवंताचा अंश आहे. आत्मा हा कधीही मरत नाही, शरीर हे मरत असतं. म्हणून त्या आत्म्यासाठी आपण नामस्मरण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आत्मा हा कधीच मरत नाही, यावरही सांगून जाईल. बघा एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर आपण त्याला अग्निडाग देऊन आल्याच्या नंतर आपण म्हणतो हा व्यक्ती मेला, याचं सर्व अस्तित्व संपलं. किंवा वर्ष श्राद्धापर्यंत आपण म्हणतो हा मुक्त झाला, याचं सगळं संपलं. मरत ते शरीर, आत्मा कधीही मरत नाही. आत्मा हा भगवंताचा अंश आहे. महिला मंडळी तुम्हाला जर पटवून द्यायचं जर झालं, बघा तुम्ही संक्रांतीला, आता संक्रांत झाली, तुम्ही नवीन साडी घेतली. आता एखाद्या महिलेने जर 10-15 साड्या घेतल्या असतील, तुम्ही घेत नाही एक टाइमच एवढ्या साड्या, पण उदाहरणार्थ म्हणून तुम्ही 10-15 साड्या घेतल्या. ज्या जुन्या झालेल्या साड्या 10-15 असो त्या तुम्ही फेकून देता किंवा त्या रिटायर करण्यासारखं तुम्ही टाकून देता. तुम्ही त्या परत घालता का? म्हणजे कपाटातून त्या साड्या फेकून देतात. नवीन साड्या तुमच्या घरामध्ये आल्याच्या नंतर मग शरीरही तसंच आहे. 2-3 तास आत्मा आपल्यामध्ये असतो. ज्या वेळेस आपण त्या शरीराला अग्निडाग देतो, दिल्याच्या नंतर आत्मा हा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो आणि जे टाकलेलं शरीर हे रिटायर होऊन जातं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं देखील आहे. आत्मा हा कधीही मरत Yeah.
त्यामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन करा. अभंगावरती चिंतन असं आहे. एकदा नारद महर्षी भगवंताला शोधत शोधत द्वारकेमध्ये गेले, तेथेही देव दिसले नाही. वृंदावनामध्ये गेले, तेथेही देव दिसले नाही. देव कुठेच नाही. अंतःकरण व्याकुळ झालं. एके ठिकाणी भगवान परमात्मा अचानक प्रकट झाले. भगवंताला नारद महर्षींनी म्हणावं, ज्या वेळेस आम्हाला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही असतात तरी कुठे? भगवंताने उत्तर द्यावं, माझे भक्त गाठी जिथे नारदाने उभा तेथे, किंवा कोठे नका शोधू हरिकथा तेने चिंता सापडेल. म्हणजे ज्या ठिकाणी माझा भक्त माझं नामघोष करतात, नामस्मरण करतात, त्यांच्या पाठीशी मी सदैव उभा असतो. मग एक साधक नाथरायणकडे आला आणि म्हणाला, नाथरायण मला सांगा की आम्ही नामस्मरण तर देवाच्या आवडीने करायला तयार आहोत, ते नामस्मरण कसं करायचं हे अभंगाचं प्रथम देवाला आपल्याकडून पाहिजे काय तर रात्रंदिवस त्याच्या नामस्मरणाचं आपण नामस्मरण केलं पाहिजे, त्याच्या नावाचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. पण आपण नामस्मरण करतो का? तर
कारण या कलियुगामध्ये तर नामस्मरणाला फार महत्व आहे आणि गेले इथून मागचे जेवढे युग झाले त्यामध्ये देवाला फार मानण्यात आलं. पण या युगामध्ये, या कलियुगामध्ये नामस्मरण करणं हे तुरळक लोकांचं काम झालेलं आहे. नामस्मरण खूप जण करतात पण त्यांच्यामध्ये एक स्वार्थ असतो की देवाने आम्हाला हे दिलं पाहिजे, किंवा एखादं मागणं त्यांचं असतं की देवाने आम्हाला हे मागणं आमचं पूर्ण करावं, यासाठी आपण नामस्मरण करत असतो. अरे नामस्मरण जीवनामध्ये करायचं असेल ना काय, ते माझ्या मीराबाईंचं नामस्मरण होतं. माझं गल्ली त्या श्रीकृष्णाचा धावा करायची, श्रीकृष्णाचं नाव घ्यायची आणि किती सुंदर वर्णन ती करायची. हो कैसी लागी मेरे हो गए मगर, कैसी लागी मेरे हो गए असं मीराबाईंनी त्यांच्या जीवनामध्ये एकत्र टाळ्या वाजून झाल्यावर वाजवलं. याच्यासाठी वाजवायचं गजर. असं मीराबाईंनी त्यांच्या जीवनामध्ये एकतत्व नामस्मरण केलं होतं. पण आपण एकतत्व नामस्मरण करतो का? आपलं काय मिनिटाला बाराला आपली भक्ती बदलते. सोमवार आला की आपण महादेवाचा दावा सुरू करतो. काय म्हणतो आपण सोमवारी? दीपक महाराज काय वाटतं? शिव आता सोमवारी तुम्ही महादेवाचा दावा सुरू करता, मंगळवारी मला तरी असं वाटतं अनादी निर्गुण भक्ती. आता प्रत्येकच गाणं म्हणत बसलो तर आपल्याला एकच 10:30 होते. तुम्ही बुधवारी करता विठ्ठलाची भक्ती, परत गुरुवारी करता गुरुदेव दत्ताची भक्ती, शुक्रवारी करता ते संतोषी माताची भक्ती, शनिवारी करता हनुमंतरायाची भक्ती आणि रविवारचं मी आवर्जून म्हणेन
खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, नवरी नटली, म्हणजे आपली अशी वारंवारानुसार भक्ती बदलते. ही भक्ती काही कामाची आहे का? अशी जर भक्ती केली नाही एखादं संकट आपल्यावरती येऊ द्या, ही अशी भक्ती काहीच कामाला येत नाही. भक्ती कशी असावी तर एकतत्व नामस्मरण आपल्या चित्तामध्ये पाहिजे. बघा, एकतत्व नामस्मरण जर चित्तामध्ये असेल त्यावेळेस तुम्ही खरे जिज्ञासू भक्त ठरता. भक्त इसे जाण जे देही उदास, गेले आशा पाश निवारणी. भक्ती करणं हे एवढंही सोपं नाही, पण तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. म्हणजे आपण ठरवलं तर आपण आपल्या जीवनामध्ये काहीही करू शकतो. भक्ती करणं आपल्याला अवघड आहे का? पण आपण काही नामस्मरणाच्या भानगडीत पडत नाही. तुम्ही स्वतः मान्य करता, मी म्हणत नाही. अरे जीवनामध्ये नामस्मरण करायचं काय ते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं नामस्मरण होतं महाराज. इतकं नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण, अख्खा संसाराची राख रांगोळी झाली, तरी सुद्धा देवाचं नाव काही सोडलं नाही. जगद्गुरु तुकोबारा इतकं नामस्मरण करायचे, कोणीतरी रामेश्वर शास्त्रींना जाऊन सांगावं काय तो तुक्या कीर्तन करतो, लोक त्याच्या पाया काय पडतात. रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांच्या घरी यावं, मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करावा, कुठे आहे तो तुक्या. त्यावेळेस तुकोबारायांच्या घरची माणसं बाहेर आली आणि विचारलं काय काम काढलं तर आमच्या तुकोबारायांकडे. रामेश्वर शास्त्रींनी सांगावं मला जगद्गुरु तुकोबारायांकडे काम आहे. असं विचारल्याच्या नंतर जगद्गुरु ही पदवी लावून ते म्हणाले, ज्या वेळेस सांगितलं की ते शौचास गेले, कुठल्या दिशेने गेले, त्या दिशेने शास्त्री चलत गेले. कुठून तरी आवाज येत होता, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. बघितलं तर तुकोबारायांच्या मुखातून पांडुरंग हरी, पांडुरंग हरी असा आवाज येत होता. रामेश्वर शास्त्रींनी म्हणावा, रे तुक्या एवढ्या घाणीत त्या देवाचं नामस्मरण करतो, तुला लाज वाटत नाही का? हे छंद या नामाचा माझी मजा झाली अनावर वाचा, या नामाचा घेत नसे. मी देवाचं नामस्मरण नाव मुखातून मुळातच घेत नाही. माझ्या वाचेला, माझ्या जीवेला तशी सवय झालेली आहे. त्यावेळेस शास्त्रींनी तुकोबारांची जीभ ओढून बाहेर काढावी, आतून आवाज येत होता, पांडुरंग श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. त्यावेळेस त्यांना कळलं हा कोणी साधारण पुरुष नाही, हा साक्षात विष्णूचा अवतार आहे. त्यावेळेस रामेश्वर शास्त्री तुकोबारांच्या चरणावरती लोटांगण घेऊ लागले, म्हणू लागले, तुका विष्णू साक्षात विष्णूचाच अवतार आहे. त्यांच्या चरणावरती लोटांगण घेऊन म्हणू लागले, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. म्हणजे सांगायचे का, इतकं सुंदर नामस्मरण आणि इतकं एकतत्व नामस्मरण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. इतकं एकतत्व नामस्मरण आपणही आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. मग तोच साधक परत नाथरायांकडे आला आणि म्हणाला, कहो नाथराय, तुम्ही म्हणता त्या देवाचं नामस्मरण करा, नामस्मरण करा. नामस्मरण ही आम्ही आवडीने करायला
का तुकोपराय म्हणतात एवढ्यावर संपलं नाही, तेच अभंगाचं दुसरं नाम आहे शिमाय हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता त्या भगवंताला तुळसी इतकी प्रिय, अति प्रिय आवडे तुळसी मुका, तैसी प्रीती करा माझं भोळा भाविका. तर बघा तुळसी भगवंताला किती प्रिय आहे. आपण तुळशीची माळ का घालावी, त्या भगवंताला तुळसी इतकी प्रिय आहे. बघा भगवंताला 16,108 बायका आहे. त्यामधील जी सत्यभामा नावाची बायको आहे, तिला तिच्या सौंदर्याचा इतका अहंकार झाला की तिला वाटू लागलं की या जगामध्ये, या सृष्टीमध्ये माझ्यासारखी सुंदर इतर कुठली स्त्री नाही. पण त्या भगवंताला अहंकार मात्र सहन होत नव्हता. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरुतो समान भार देवा. त्या भगवंताने नारदांना सांगावं, नारदा आपल्याला सत्यभामेचा अहंकार हा मान हीच करायचा आहे, काढून टाकायचंय. त्यावेळेस नारद महर्षी अशा कामामध्ये फार पटाईत. नारद महर्षी सत्यभामेच्या महालामध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सत्यभामाने त्यांची यथाह पूजा केली. ज्या कामासाठी नारद महर्षी आलेले होते, नारदाने ते काम सुरू केलं. नारद महर्षी म्हणू लागले, वाटे या जन्मामध्ये जर आपण भूमिदान केलं तर पुढच्या जन्मामध्ये राजा होतो, भूदाने होसे कृपाळू. या जन्मामध्ये जर आपण अन्नदान केलं तर पुढच्या जन्मामध्ये चांगलं अन्न आपल्याला खायला मिळतं. आणि या जन्मामध्ये जर आपण वस्त्रदान केलं ना, पुढच्या जन्मामध्ये चांगलं वस्त्र आपल्याला घालायला मिळतं. आणि लास्ट अँड बेस्ट, या जन्मामध्ये जर आपण पतिदान केलं ना, पुढच्या जन्मामध्ये आपल्याला हाच पती मिळतो. आता सत्यभामेच्या डोक्याची लाईट लागली ना, ती म्हणाली मला माझा पती श्री कृष्ण तुम्हाला दान द्यायचं आहे. दान द्यायचं आहे म्हणल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण सत्यभामेच्या महालाकडे जात असताना नारदाने म्हणावं की आता तुम्हाला तिकडे जाण्याची काही गरज नाही, आता तुम्ही आम्हाला दान देण्यात आलेला आहात, तुम्ही आता आमच्या मागे मागे फिरायचे. तर भगवंताला माहिती होते की हे सगळे शाळ आहे.
असं झाल्याच्या नंतर मग आता नारद महर्षी म्हणू लागले की तुम्ही आता आमच्या मागं फिरायचं म्हणल्यावर 16,107 एकीकडे झाल्या आणि ही एकीकडे पडली. ही इतकी घाबरली. ह्या सगळ्या जणी म्हणू लागल्या का हे सटवे तुझ्या एकटीचाच पती श्रीकृष्ण आहे का? आमचाही पती श्रीकृष्ण आहे, कुणाला विचारून तू पती श्रीकृष्णाला दान केलं? ती घाबरून गेली, म्हणू लागली नारदा माझं दिलेलं दान मला परत पाहिजे. तर नारद महर्षी म्हणाले दिलेलं दान जर परत पाहिजे असेल तर फार मोठं पाप भोगावं लागेल. ती म्हणाली मला पापही भोगायचं नाही, मला यावरती काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेस नारदांनी सांगावं भगवंताच्या वजना इतकं मला सोनं दे, त्यावेळेस तुला याचं पाप लागणार नाही. तिनं 16,108 बायकांचं सोनं एका पारड्यामध्ये ठेवलं आणि बाकीचं भगवंताला एका पारड्यामध्ये बसवलं, तरीही देव तोललेच जात नव्हते. तिचं अंतकरण व्याकुळ होऊ लागलं. आता करावं तर करावं काय? कोणीतरी तुळशीबागेत बसलेला रुक्मिणी मातेला ही गोष्ट जाऊन सांगितली की महालामध्ये असं झालेलं आहे, एवढं सोनं एका बाजूला आहे, भगवान श्रीकृष्ण एका बाजूला आहे, ते तोलल्याच जात नाही. त्यांनी त्यांच्या हातामध्ये तुळशीचं पात्र घेतलं. पात्र घेतल्याच्या नंतर त्या महालामध्ये आल्या, काही थोडस सोनं बाजूला काढलं आणि त्या पारड्यामध्ये ते तुळशीचं म्हणजे काय तर त्या ज्यावेळेस ते पत्र त्या पारड्यामध्ये ठेवलं, माधव म्हणजे श्रीकृष्ण हा बरोबरीचा झाला महाराज. म्हणजे भगवंताला तुळशी किती प्रिय आहे या प्रसंगावरून आपल्या लक्षात येतं. आता बघा पुढच्या चरणामध्ये सांगितलंय असं, 2 चरणापर्यंत तर सांगितलं, पुढच्या चरणामध्ये आपल्याला सांगितलंय असं की आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आपण आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर केली पाहिजे. आपण वाऱ्या करतो यामध्ये काहीही विशेष नाही. नवे त्या भगवान शंकराने सुद्धा पंढरीची वारी केली होती. ज्या वेळेस भगवान शिवशंकर पंढरीच्या वारीला निघाले, पार्वती मातेनेही त्यांच्याकडे हट्ट करावा की मलाही तुमच्यासोबत पंढरीच्या वारीला यायचे. भगवान शंकराने म्हणावं त्या पंढरीच्या वारीला इतकी गर्दी असते, तू काही आमच्या सोबत येऊ नको. पण स्त्री हट्ट हा पुरुषाला पुरवावा लागतो. त्यावेळेस भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, आमच्या सोबत जात असताना आतून आवाज आला की बाबा मलाही तुमच्या सोबत पंढरीच्या वारीला यायचंय. तुमच्या मते हातून कुणाचा आवाज आला? त्या गणपती गजाननाचा आतून आवाज आला की मलाही तुमच्या सोबत पंढरीच्या वारीला यायचंय. भगवान शंकर म्हणाले की आमच्या सोबत काही पंढरीच्या वारीला येऊ नको, त्या पंढरपूरच्या वारीला फार गर्दी असते रे. पार्वती माता म्हणाले एवढं लेकरू हट्ट करते तर घेऊन चला ना. पार्वती माता म्हणाल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणाले पण याला न्यायचं कसं? आता आपण 2 जणच चाललोय, आपली बस ही फुल आहे, आपण याला नेऊ शकत नाही. पार्वती मातेने म्हणावं
आपली फोर व्हीलर काढा. आता मला सांगा या सर्व गँगची फोर व्हीलर कुठली असेल? नंदी. नंदी काढा म्हणल्याच्या नंतर ती काही जण नंदीवरती स्वार झाले. पंढरपूरच्या जवळपास गेल्याच्या नंतर पार्वती मातेने ती गर्दी बघितल्याच्या नंतर पार्वती माता म्हणाले मी काही आतमध्ये येत नाही, तुम्हीच तुमचं पुढे जा. भगवान शंकर म्हणाले अगोदरच तुला सांगितलं होतं तू काही आमच्या सोबत येऊ नको. त्या पंढरपूरच्या वारीला फार गर्दी असते. ती म्हणते त्या म्हणाले आता इथपर्यंत आले ना, आता मला इथं थांबू दे, तुम्ही पुढे जा. पुढे गेल्याच्या नंतर आपल्या भगवान शंकराने केलं असं, बारीमध्ये नंदीला घातलं. सर्व वारकरी ओरडायला लागले अरे गोसाड्या, नंदीचं आपल्या वारीत काय काम रे? नंदीला इथे ठेवलं. गणपती बाप्पालाही सांगितलं तू पण काय कर, इथंच थांबी, एक तास गाभाऱ्यात जाऊन दर्शन करून येतो. दर्शन करून येतो म्हणल्याच्या नंतर जसं भगवान शंकराने गाभाऱ्यात प्रवेश केला, त्या विटेवरच्या मालकाने त्या पंढरपूरच्या मालकाने खाली यावं आणि आपल्या डोक्यावरती भगवान शंकराला धारण करून घ्यावं. तुम्ही अजूनही बघा त्या विठ्ठलाच्या डोक्यावरती भगवान शिवशंकराच्या आकाराचं टोप आहे का नाही? आहे ना. मग मला सांगा आपण वाऱ्या करतो यात काही विशेष आहे का? त्या देवी देवतांनी सुद्धा त्या पंढरीची वारी केली. पंढरीची वारी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये एकदा तरी केली पाहिजे. महाराज म्हणतात या मृत्यू लोकात मानव देह घेऊन जन्माला आल्याच्या नंतर दुसरं कुठलंही साधन तुम्ही नाही केलं तरीही चालेल, पण मात्र पंढरपूरच्या आषाढीची वारी करत चला. तेच अभंगाचं तिसरं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धार्यान नाही. म्हणजे या मृत्यू लोकात दुसरं कुठलंही साधना नाही केलं तरीही चालेल. करायला सांगितलंय फक्त आषाढी कार्तिकी आणि पंढरीची वारी करत चला. शेवटच्या चरणामध्ये एवढंच सांगितलंय की थोडक्यात सांगून जाईल, आपल्याकडे वेळ कमी आहे. ह्या जे सर्व नियम आतापर्यंत तुमच्या समोर सांगितले, हे जे सर्व नियम आहे, जो करतो जपतो आणि पाळतो असे भक्त माझ्या देवाला कसे असतात तर परमपूज्य आपण त्यांच्यासाठी ठरत असतो. मग आपल्याला त्या देवाच्या जवळचा भक्त व्हायचं, परमपूज्य व्हायचं, कसा भक्त व्हायचं हे आपल्या हातामध्ये, फक्त आपल्या नामस्मरणाच्या जोरावरती. नातराय म्हणतात नामस्मरण कराल तर तुमचं भलंय, नाही कराल तर हे तुमचंच भलंय म्हणायला हरकत नाही. त्यांनी पिंगळ्याद्वारे अतिशय गोड सांगितलेलं आहे. हे जरी नाही तरी
आपणही असंच 5 मिनिटं नामस्मरण करू. सर्व महिला मंडळी पुरुष वर्ग हातावरती घ्या. पटकन घ्या, आपल्याकडे वेळ कमी. हात वर घ्या. विठोबा रखुमाई, आपल्या कीर्तनाची नियोजित वेळ ही संपलेली आहे. माझ्या तुक्या मुक्या भाषेत मी तुमच्यासमोर अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तुमची मुलगी समजून माफ करा. ज्यांनी आज मला या कीर्तनामध्ये रंग भरवण्याचं काम केलं, ज्यांनी मला फार सुंदर साथसंगत केली, असे असणारे हरिभक्त पारायण मृदंगाचार्य मृदंगमणी रामेश्वर दादा भालेराव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला फार गोड यांचं वाचन आहे, यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे दीपक महाराज राजगुरू असतील, त्याचप्रमाणे नवपुते महाराज असतील, आवड महाराज असतील, आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला सर्वांना भेटण्याचा योग आला असे असणारे हरिभक्त पारायण भागवताचार्य शिवाजी महाराज लिपाणे यांचे मी अंतकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे ओम महाराज असतील, त्यांचं नाव होते माग होते म्हणून दिसले नाही, त्यांचेही अंतकरणापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या ठिकाणी छत्रपती नगरचेही भरपूर मेंबर उपस्थित आहे, त्यांचेही अंतकरणापासून आभार. गणेश नगरच्याही महिला आलेल्या आहेत, त्यांच्याही अंतकरणापासून आभार. साऊंड सिस्टीम वाले दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. फार सुंदर त्यांची सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी अंतकरणापासून आभार. त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण माझी वारकरी भगिनी मी जिला मानते असे असणारे कीर्तनकार आरती दिदी भोसले यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी विना घेऊन म्हणा किंवा फार सुंदर साथसंगत केली. तुमच्या श्रोत्या मंडळीचे फार अंतकरणापासून आभार मानते. माझी बहीणही या ठिकाणी उपस्थित आहे, हिचेही मनापासून आभार मानते. सर्वांचं कुणाचं नाव जर घ्यायचं राहिलं असेल तर तुमची मुलगी समजून माफ करा. ज्यांचं नाव घेतलं ते देव, ज्यांचं नाव नाही घेतलं ते महादेव. त्याचप्रमाणे माझे गुरुजी आमचे सचिन सर शिंदे असतील, मी त्यांच्याही अंतकरणापासून आभार मानते. त्यांची आई देखील या ठिकाणी उपस्थित आहे, यांच्याही अंतकरणापासून आभार मानते. व माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर Thank you.